पटेल आणि तटकरेंवरती तोडा उलटलाच. पवार म्हटले तेच घडतंय. अजित पवारांचे आमदार पवारांच्या बाजूने फुटतायत. मी आधीच म्हटलं होतं, हे चक्रव्यूह पवारांनीच तयार केलेलं आहे. एकतर ते स्वतः त्या चक्रव्यूहात अडकतील किंवा मग सगळ्यांनाच त्या चक्रव्यूहात घेतील. अजित पवार गेल्यानंतरची टाइमलाईन सांगत होती, प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांच्या महत्त्वाकांक्षा जागा झाल्या. सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार यांच्या हातात पक्ष देण्याची घाई आहे की पटेल आणि तटकरे यांना पक्ष ताब्यात घेण्याची घाई आहे, असे दोन प्रश्न जे होते ते तयार झाले होते आणि शेवटी त्याचेच एक घाव आणि दोन तुकडे झाले. त्यामुळे हा विषय शेवटापर्यंत पाहूयात. राजकारणातील आपल्या वस्तादाला धोबीपछाड देणाऱ्या प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचा गेम आता त्यांच्यावरच पलटी झाल्याचं चित्र सध्या राष्ट्रवादीतील विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून दिसून येत आहे. अजित पवारांच्या निधनानंतर दुसऱ्याच दिवशी ज्या पद्धतीने पटेल आणि तटकरे हे ऍक्टिव्ह झाले होते ते बघता पवारांनी दोघांचेही डावपेच आधीच ओळखले होते. राष्ट्रवादीचा 1999 पासूनचा इतिहास पाहिला तर पक्षात पवार कुटुंबाचा शब्द अंतिम असतो. मग ते शरद पवार असोत, अजित पवार असोत की सुप्रिया सुळे असोत, पवार वगळता राष्ट्रवादीचं राजकारणात काहीही चालूच शकत नाही हे सर्वांना माहिती आहे. अशात अजित पवारांसारखा पक्षाचा प्रमुख नेता गेल्यानं राष्ट्रवादीतीलच दुसऱ्या फळीतील प्रफुल्ल पटेल, तटकरे या नेत्यांनी भाजपकडे लॉबिंग सुरू केली होती. या दोन्ही नेत्यांबाबत बोलायचं झालं तर पटेल हे दिल्लीचं राजकारण तर तटकरे हे राज्यातलं राजकारण सांभाळायला माहीर आहे. विशेष म्हणजे दोन्ही नेते भाजपच्या अगदी जवळचे. त्यामुळे अनेक राजकीय विश्लेषकांच्या मते पटेल आणि तटकरे या दोन्ही नेत्यांनी राष्ट्रवादीचं नेतृत्व करावं हे भाजपसाठी अधिक सोयीस्कर झालं असतं. परंतु पवारांनी वेळीच हा डाव ओळखून सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांना ऍक्टिव्ह केल्याची चर्चा आता रंगते. सुरुवातीला सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबद्दल आपल्याला काहीही माहिती नाही असं विधान करून पवारांनी नेहमीप्रमाणे जे बोलतात त्याच्या विरुद्ध करतात ही आपली राजकारणातील शैली दाखवून दिली. राजकीय विश्लेषकांच्या मते पवार जे टीव्हीवर बोलतात ते एक असतं, प्रत्यक्षात बॅक कॅमेरा त्यांची राजकीय खेळी वेगळी असते. जे करतात ते पवार कधीच बोलून दाखवत नाही असं म्हटलं जातं. सुनेत्रा पवारांच्या बाबतीतही तेच घडलंय. अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनीच उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी यासाठी शरद पवार आग्रही असल्याचं समोर येतं. या माध्यमातून पक्षाचं सत्ता केंद्र पुन्हा एकदा पवार नावाभोवती केंद्रित होईल. शिवाय पक्षात सुनेत्रा पवारांच्या रूपानं त्यांना सर्वाधिकार असल्याचा थेट संदेश पक्षातील नेत्यांमध्ये जाईल. दुसरीकडे विलीनीकरणाच्या मुद्द्यावर थेट शरद पवारांना आव्हान देणारे पटेल आणि तटकरे यांची भविष्यातील कुरघुडी आत्ताच मोडून काढता येईल अशा पद्धतीने पवारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात होते. एकीकडे शरद पवार, पटेल, तटकरे यांना व्यसन घालून असताना पक्षातूनही आता विलीनीकरणावर एक स्टेटमेंट येताना दिसतंय. अजित पवारांच्या पक्षात पटेल, तटकरे यांना विरोध करणारा एक गट आहे. आतापर्यंत हा गट सावध भूमिका घेत होता, परंतु आता हा गट देखील ऍक्टिव्ह झाला. या गटाला पक्षाचं नेतृत्व पवार कुटुंबाकडेच हवंय. पवार कुटुंबाच्या व्यतिरिक्त शीर्षस्थानी कोणी बसण्याचा प्रयत्न केल्यास हा गट पुन्हा एकदा बंड करण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु पार्थ पवार यांनी अजित पवार यांच्या निधनानंतर ज्या पद्धतीने शरद पवारांच्या गाठीभेटी वाढवल्या ते बघता पटेल तटकरे विरोधी गटाला हळूहळू बळ मिळू लागलंय. त्यामुळे राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत हा गट सकारात्मक भूमिका घेत असल्याचं सुद्धा दिसून येत आहे. अजित पवार गटाचे आमदार नरहरी झिरवाळ यांनी उघडपणे आपली भूमिका मांडताना म्हटलंय की कार्यकर्त्यांची आणि आमची हीच इच्छा आहे की पवार कुटुंब आणि पक्ष पुन्हा एकदा एकत्र यावा. अण्णा बनसोडेही तेच म्हणतात, हसन मुश्रीफही तेच म्हणतात. विलीनीकरण झालंच तरच आपण आगामी निवडणुका ताकदीने लढू शकू अशी ठाम भूमिका झिरवाळ यांनी व्यक्त केली आहे. पक्षातील तळागाळातील आदिवासी नेते म्हणून झिरवाळ ओळखले जातात. त्यांनी सुरुवातीपासून विलीनीकरणाची भूमिका देखील घेतली होती. दुसरीकडे अजित पवारांचे निकटवर्तीय किरण गुजर यांनी सर्वात मोठा गौप्यस्फोट करताना सांगितलंय की अजितदादांच्या हयातीतच विलीनीकरणाची 90% बोलणी पूर्ण झाली होती. 12 फेब्रुवारी ही तारीखही ठरली होती. त्यांच्या या दाव्यामुळे तटकरे, पटेल यांच्या विरोधी गटामध्ये अस्वस्थता वाढल्याचं म्हटलं जातंय. हेच विधान शरद पवारांनी देखील केलं होतं, जयंत पाटलांनी देखील केलं होतं. अजित पवारांसोबत 8 ते 10 वेळा बैठका झाल्याचं सुद्धा सांगितलं गेलं होतं आणि त्याचमुळे किरण गुजर यांच्या दाव्यामुळे अजित पवार गटात उघड 2 गट पडल्याचं दिसतंय. राजकीय महत्त्वाच्या बातमी व्यतिरिक्त मी तुमचे 2 मिनिटं घेते.
तुम्हाला वाटत असेल की श्रीमंत लोक त्यांच्या नोकऱ्यांमधून लाखो रुपये कमवतात. सत्य हे आहे की फक्त नोकरी करून कोणीही श्रीमंत होत नाही. ते त्यांचे उत्पन्न शेअर बाजारात गुंतवून पैसे कमवतात. परंतु बऱ्याचदा लोकांना कुठून सुरुवात करावी हे माहिती नसतं. म्हणून मी तुम्हाला मार्केट वुल्फ या ॲपची ओळख करून देऊ इच्छिते. मार्केट वुल्फ ॲप SEBI नोंदणीकृत ॲप आहे, जे भारतामध्ये वेगानं वाढतंय. येथील विश्लेषक तुम्हाला दररोज काय गुंतवणूक करायची हे सांगतात आणि ते सुद्धा मोफत. हे ॲप गुंतवणुकीसाठी योग्य आहे की नाही हे तुम्हाला मी दाखवते. बघा, सुरुवातीला तुम्ही इथे लॉग इन करून घेतलंय. फॉलो ट्रेंड वैशिष्ट्य तुम्हाला रिअल टाइम ट्रेंड्स दाखवतं, ज्यामध्ये लोकांनी नफा कमवलाय आणि तुम्ही हे फायदेशीर ट्रेंड्स एका स्टॅकमध्ये ट्रेड करू शकता. हो, कोणताही अंदाज न लावता. हे पहा, मी फक्त फॉलो ट्रेंडवरती क्लिक केले, ट्रेंड ठेवलं आणि बस माझा ट्रेंड सुरू आहे. तुम्ही येथे खूप कमी गुंतवणूक रकमेसह ट्रेडिंग सुरू करू शकता आणि ज्यांना मोठ्या नुकसानाची भीती वाटते त्यांच्यासाठी यामध्ये एक उपाय देखील आहे, इनबिल्ट स्टॉप लॉस हे फीचर. एका विशिष्ट लेवलपर्यंत पोहोचतात आपोआप स्टॉप लॉस लागू करते, ज्यामुळे तुम्हाला जास्त नुकसान होण्यापासून थांबवते. बघा, नफा ट्रेडनुसार वाढत होता म्हणून मी स्टॉप ट्रेंडवरती क्लिक केलं आणि फक्त 2065चा नफा बुक केला. मार्केट वुल्फ ॲप हे तुम्हाला मोफत शिफारसी देखील देतं. बघा, लोकांनी फेब्रुवारीमध्ये एकाच दिवसामध्ये 15,239, डिसेंबरमध्ये 33,512 आणि गेल्या संपूर्ण वर्षामध्ये 5,03,940चा नफा बुक केलाय. आणि मार्केट वुल्फ ॲप प्रॉफिटवरती कोणतं सुद्धा कमिशन घेत नाही. तुम्ही सकाळी 9 ते रात्री 12 वाजेपर्यंत या सर्व सुविधा फक्त 99 रुपयांमध्ये लाईफ टाइम वापरू शकता. मार्केट वुल्फ ॲपचे 20 लाखांपेक्षा जास्त डाउनलोडर्स आहेत आणि लोक त्याद्वारे त्यांचे फायनान्शियल फ्युचर जे आहे ते सुरक्षित करत आहे. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे आणि मी ती कमेंटमध्ये देखील पिन केलेली आहे. जा आणि चेक करा मार्केट वुल्फ ॲप. आता येऊयात आपल्या मूळ बातमीकडे. आतापर्यंत विलिनीकरणावर सावध भूमिका घेणाऱ्या छगन भुजबळांनी देखील आता सुनेत्रा पवार यांच्या रूपानं नवीन कॅप्टन आलेलं असल्याचं सांगून विलिनीकरणाबाबत त्याच निर्णय घेतील असं मोठं स्टेटमेंट दिलंय. भुजबळांच्या या वाक्यातून दोन अर्थ निघतात. सुरुवातीला भुजबळांनी सांगितलं होतं की विलिनीकरणाचा निर्णय भाजपला विचारून घ्यावा लागेल. आता भुजबळांनी सुनेत्रा पवार या निर्णय घेतील हे सांगून सिद्ध केलंय की राष्ट्रवादी बाबतचे निर्णय भाजप किंवा पटेल तटकरे यांच्या हाती नसून सुनेत्रा पवार याच पक्षाची दिशा ठरवतील. त्यामुळे पक्षातील सत्ता केंद्र पवारांच्याच हाती असल्याचा थेट मेसेज कार्यकर्त्यांपर्यंत गेला. आमदार हिरामण खोसकर यांनी देखील आपल्यासह नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील आमदार तसेच पदाधिकाऱ्यांना विलिनीकरणासाठी पाठिंबा दर्शवला असल्याचं सांगितलं. त्यांनी तसेच संकेत शरद पवार गटाच्या नेत्यांच्या भेटीगाठीतूनच दिलेत. आता दुसरीकडे मुद्दा येतो तो म्हणजे सुनेत्रा पवारांचा. सुनेत्रा पवार सध्या उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहत असल्या तरी पवारांनी त्यांना मार्गदर्शन करण्याची तयारी दर्शवली. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यातील कौटुंबिक संवाद वाढल्याचं वृत्त अनेक माध्यमांनी दिलंय. राजकीय विश्लेषकांच्या मते यातूनच विलिनीकरणाचा रस्ता अधिक सुकर होत आहे. पार्थ पवार यांना आपल्या राजकीय भविष्यासाठी शरद पवारांचे आशीर्वाद हवे आहेत आणि त्यामुळेच ते विलिनीकरणाच्या बाजूने असल्याचे संकेत यातून मिळत आहे. अजित पवार यांच्या जाण्यानंतर पार्थ पवार यांनी एकाच आठवड्यात तब्बल 4 वेळा शरद पवारांची भेट घेतली होती. यातील काही भेटींमध्ये त्यांच्यासोबतच रोहित पवार देखील दिसून आले होते. यातून पवार कुटुंबांच्या बॉन्डिंगची चर्चा जोरात झाली. अशात जर विलिनीकरणाचा निर्णय घ्यायचाच झाल्यास त्यासाठी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांचे आढेवाढे घेणार नाहीत असं मत राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. शरद पवारांनी अतिशय शांतपणे तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या भोवती राजकीय चक्रव्यूह रचलाय. विलिनीकरणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना तटकरे आणि पटेल यांनी माघार घेतल्याचा मुद्दा शरद पवार गटाने विशेषतः जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील यांनी जनतेसमोर मांडलाय. त्यामुळेच हे दोन नेते स्वतःच्या फायद्यासाठी पवार कुटुंबाला एकत्र येऊ देत नाही असा संदेश कार्यकर्त्यांमध्ये गेलाय. तटकरे आणि पटेल हे दिल्लीतील भाजप नेतृत्वाच्या अधिक संपर्कात आहेत. पवारांनी ही बाब अधोरेखित करून त्यांना पक्षापेक्षा भाजपनिष्ठ ठरवण्याचा प्रयत्न केला आणि तो अतिशय अचूकपणे चपलक बसला. अजित पवार गटाच्या आमदारांना ठाऊक आहे की शरद पवारांशिवाय त्यांना ग्रामीण महाराष्ट्रात मते मिळणं कठीणच आहे. जर विलिनीकरण झालं तर पटेल तटकरे यांचं पक्षात स्थान काय असेल या भीतीने ते विरोध करत असल्याचे नॅरेटिव्ह आता सेट करण्यात आलंय आणि ते रोहित पवार करण्यामध्ये यशस्वी देखील झाले. विशेषतः अजित पवार यांच्या अपघाताबाबत त्यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्यात त्यांनी थेट नाव घेतलं नसलं तरी अप्रत्यक्षपणे पटेल आणि तटकऱ्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. अजित पवार यांचा अपघात कशा पद्धतीने कट रचून घडवला जाऊ शकतो हे त्यांनी सिद्ध करून कार्यकर्त्यांमध्ये पटेल आणि तटकरेंविरोधात संशयाचं वातावरण तयार केल्यानं पक्षात या दोन्ही नेत्यांबाबत आता रागाची ठिणगी पेटली. अशात पटेल आणि तटकरे यांनी काही आगळीक केलीच तर पक्षातून त्यांचा कडेलोट केला जाईल असं मत राजकीय विश्लेषक मांडतात.
आधीच पक्षातील आमदारांचा मोठा गट सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वात शरद पवारांकडे परतण्यास तयार असल्यानं हे दोघेही पक्ष एकाकी पडलेत। विलिनीकरणाच्या या प्रक्रियेत तटकरे आणि पटेल हे एकाकी पडल्यानं दुसरीकडे भाजपची देखील आता गोची झाली आहे। कारण एकट्या तटकरे आणि पटेलांच्या जीवावर पक्ष चालवता येणार नाही। ते भाजपसोबत महायुतीत सहभागी होण्याची शक्यता सुद्धा जास्तीची वाटते। महायुती शरद पवार सक्रिय सहभाग घेणार नसले तरी त्यांची मार्गदर्शकाची भूमिका ही भाजपला जड जाणारी ठरणार आहे आणि त्यामुळे भविष्यात शरद पवारच पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात किंगमेकर होतील। पवारांचा अंदाज तंतोतंत खराब असतोय की मी म्हणजे पवार या भूमिकेशिवाय राष्ट्रवादी पूर्ण होत नाही। आता पटेल आणि तटकरेंच्या विरोधात अजित पवारांच्या पक्षातच तयार झालेला दुसरा गट पवारच आमचं नेतृत्व हे सांगू पाहतोय। पाहण्यासारखा हा विषय असणार आहे। या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं बघता? जाता जाता एक महत्त्वाची आठवण, मार्केट वुल्फ हे ॲप आधीच 20 लाखांपेक्षा अधिक लोकांनी डाउनलोड केलंय। मी लिंक जी आहे ती कमेंटमध्ये दिलेली आहे, सोबतच पिन केली आहे, फक्त क्लिक करा आणि डाउनलोड करा। जय महाराष्ट्र।